शुद्ध करून या चित्त, जरी तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. अनेकाचे कानी गुणदोष मनामानी, विचिते वचन जेनी राहे समाधान. करी मस्तक ठेंगणा लागे संतांच्या चरणा, जरी तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, जरी तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. प्रस्तुत रूपी प्राप्तस्थळी सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत महावैष्णव साम्राज्य चक्रवर्ती त्रिभुवनातलं भूषण, वैराग्याचे शिरोमणी सुप्रसिद्ध असणारे साधू श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर यांचा 6 चरणाचा अभंग असून महाराजांच्या अभंगामध्ये देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. सरळ सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकांना कळल असा अभंगाचा उघड भावार्थ आहे. स्वर बंद करा. जशी सद्गुरु बुद्धी देतील त्याप्रमाणे वेळ अभावी आपण बोलायचा प्रयत्न करू. देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. सोपे सोपे उपाय करून ठेवलीत महाराज. किती सोपे आहेत, अति सोपे. सोपे वेगळे आणि अति सोपे वेगळे. काही महिला दळण करत असतात. दळण करीत असताना त्या दळणात एकही खडा नसते, त्याला निक्क दळण म्हणायचं. फक्त दाणे दाणेच असतात, त्याला निक्क दळण म्हणायचं. तसा देवाच्या प्राप्तीचा अति सोपा उपाय आणि निक्का उपाय कोणाला सांगतात? खास कोणाला अंतःकरणातून देवाची गरज असेल तर. पाठ भेद आहे, काही गाथ्याला पाठ आहे, तुझ भावा आहे देव, पण जरी तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. महाराजांचा पाठ. खास तुम्हाला देवाची गरज असेल तर उपाय सांगायला. बरेच काही वर्ग म्हणतील महाराज देवाची गरज नाही कशी हो म्हणला महाराज. देवदेव खूप करतो म्हणला महाराज. पुष्कळ परमार्थ करीत असतो. आपल्याकडून काकडा चुकत नाही म्हणला, धुपारती चुकत नाही, ज्ञानेश्वरी गाथा चुकत नाही, 3 टाइम हरिपाठ म्हणत असतो म्हणला, आळंदी पंढरपूरची महिना वारी करीत असतो म्हणला. आता तर महिन्याची वारी धरली म्हणला, एसटीला तिकट लागना, महिन्याला वारीला चाललो. पंक्ती कुठेही करीत असतो म्हणला. भंडारी आळंदीला आहे, पंढरपूरला आहे, गावात सप्त्यात आपलीच पंगत असते म्हणला. आपल्या पंक्तीसारखी पंगतच कोणाची नाही म्हणला. कोण्याही ब्राह्मणाचं साधूचं दर्शन जरी घ्यायचं असेल तरी बघा साधू दर्शन घेत नाही म्हणला, काहीतरी दक्षिणा देऊन घेतच असतो. देवदेव करीत कसा नाही.
गावात भजन करतोच म्हणला, पण बाहेर गावला कुठेही कीर्तन नुसतं कानावर आल्याबरोबर जात असतो म्हणला, आणि पहिली चाल मागून घेतो म्हणला, नाही दिली तरी 8 तासानं भजन करतो म्हणला. करीत नाही असं नाही, करतो म्हणला, पण देवाचा अजून काही पत्ता नाही म्हणला. मला स्वप्नातही देव आला नाही. कसा आहे की काय, एवढा देव देव करून देवाची प्राप्ती व्हाव का नाही, देव भेटाव का नाही. महाराजांनी सांगितलं, आजपर्यंत केलंस तरी तुला देवाची प्राप्ती नाही ना, नाही. आता इथून पुढं करीत असताना थोडासा बदल करून भजन कर. एवढं भजन करून देवाची प्राप्ती नाही ना, नाही. पण आता इथून पुढं करीत असताना थोडा बदल करून भजन कर. खास तुला देवाची गरज असेल तर. काय बदल करू? भजन करीत असताना इथून पुढं भाव धरून भजन कर. भावे गावी गी, भाव धरून भजन कर. देवाला भाव अति महत्वाचा आहे. वर्मते एक आहे दृढ धरावा भाव. भाव अति महत्वाचा आहे. काही न लगे एक भावची कारण. देव भावाचा भुकेतलेला आहे. आता भाव आहे तेव्हा भजन करतो की म्हणला. उगच फिरायलो काय म्हणला, गावगाव भजन कीर्तन करीत 4ला उठून उगच काकडा करतो का म्हणला. आळंदी पंढरपूरची वारी उगच करीत असतो का म्हणला. भाव आहे तेव्हाच करतो. भाव आहे म्हणला. महाराज म्हणले आहे, पण इथून पुढं भाव ठेवीत असताना असा भाव ठेव, निष्काम भाव ठेव. भजन करीत असताना खास देवासाठी भजन कर. अनुपेक्ष निस्ता भाव नाही. भाव कोणाचा नाही. बरेच माणसं देवाची पूजा करतात, भक्ती करतात, पण एखादं जर संकट आलं तर सहज माणसं करून जातात. काचा देवाला एवढं देव देव करून आपल्या असं भाव. त्याला भाव म्हणतात. अतिभाव, निष्काम भाव. भक्ती करत असताना देवाकडे कुठलीच अपेक्षा नको. अनपेक्ष सुचिल दक्ष, कुठलीच अपेक्षा नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती. काय न वाचन मनानं अनन्य भावानं भगवंताच्या सेवेत रत राहावं. पण भगवंताला अपेक्षा ठेवून कधी भक्ती करू नये. अनपेक्ष, ज्याच्या चित्तात कुठलीच अपेक्षा नाही भक्ती करीत असताना भगवान म्हणले अंतरंग भक्त पै. देव अंतकरण तपासतो. करायला भजन पण खास माझ्यासाठी आहे का दुसरं काय अपेक्षित आहे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. मग देव सोयरा, देव सोयरा. अंतकरण तपासतय. त्यात काही लोकांचा समज असतंय आपल्या मनातलं कोणी ओळखीलच नाही. अरे ज्यानं ओळखायचं तो आपोआप ओळखीत असतो. इतरांना ओळखून उपयोग नाही. कळो तया कळे अंतरीचे गोस. चित्ताचा तो साक्षी तुझकडे सर्व. किती करू गर्व आता पुढे. वरून भजन चालले का मधून भजन चालले. खास देवासाठी आहे का संसारासाठी आहे. येर जोडी ती किरीटी जयाचे भजन भोगासाठी. ते आशा तिमिर दृष्टी विषयांद झाली. म्हणून महाराज म्हणले म्हणून अंतर तुझे पायी. अंतरी संसार
अंतरी संसार भक्ती बाह्याकार म्हणून अंतर तुझे पायी. अपेक्षित भक्ती करत असेल तर देवाची प्राप्ती होत नाही, देवाचं आपलं अंतर पडत नाही. पण अपेक्षा नसताना जर भक्ती करत असेल हे भजन खास देवाला आवडत आहे. अनपेक्षा अपेक्षा त्याला म्हणावं भाव. निस्ता भाव नाही, हा अति भाव. आता कोणा भाव ठेवून भजन केलं तर त्याला देवाची प्राप्ती झाली. सांगा, आम्ही बी आता सगळं सोडतो तर खास देवावर भाव ठेवून भजन करतो म्हणला. बऱ्याच लोकांचे नाव सांगायचे आपल्याला, बऱ्याच लोकांचे. प्रल्हादाचा दृष्टांत पहा, काय भाव होता त्या प्रल्हादाचा. इतर कोणी प्रल्हादाला विरोध केला नाही. थोडा प्रल्हादाला जाच झाला नाही भजनासाठी. सहज माणसं बोलत बोलत म्हणतात, आम्हालाही भजनाला जा वाटते म्हणला, मंदिरावर कोणाला नको वाटते म्हणला. आम्हालाही भजन करा वाटाले, पण भजनाला गेले की आमचे भजनीच विरोध करतात म्हणला आम्हाला, म्हणून आम्ही भजनच सोडून गेले. इथं विरोध करायला म्हणून भजन सोडलंस. भावानं विरोध केला जमिनीसाठी, तिथं सोडलीस का जमीन? फुटासाठी भांडण करतो. महाराज म्हणले इतर कोणी विरोध केला नाही प्रल्हादाला, स्वतः बापानं विरोध केला. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी, करीतो स्मरी मनी नारायण. त्या प्रल्हादाचं भजन होत. हिरण्यकश्यपानं सांगितलं घरी कयादूला, प्रल्हादाला भजन करायचे तर 20 प्याला दे, नसेल तर भजन सोड म्हणा. मातेनं घरी आल्यास सांगितलं प्रल्हादा, बापाला पटत नसेल तर कशाला भजन करतो, देणं सोड. का 20 प्याला ठेवले तुला माते? पोटचं लेकरू म्हणून तुला द्या वाटत नसेल, माझ्या हाताने विष पितो. उचलला विसाचा कुंभ, लावला तोंडाला, गट 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 नारायण, तेवढं विष प्राशन केलं. विसाचेही अमृत झाली. अमृत होऊन बसलं, अनुभूती आली प्रल्हादाला. बाधा थोडा झाला नाही. आता भजन जास्त वाढलं. पहिलं भजन घरी होत, आता गलोगलीनं भजनाचा डाव. जास्त भजन वाढलं, अनुभूती आली. नारायण असे किती जाच केले प्रल्हादाला हिरण्यकश्यपाने, पण प्रल्हादानं भजन सोडलं नाही. उन्मत्त झालेल्या हत्तीच्या पायाला बांधलं. प्रल्हादाचा स्पर्श झाला,
हत्तीची नशा उतरली. नारायण. तापलेल्या तेलात थिबाळला प्रल्हाद. असं उचललं, तेल उखड्या मारते प्रल्हादा, भजन सोड नाही तर त्या तेलात फेकायलो. नारायण नारायण फेकली मधात प्रल्हाद. गंगेच्या पाण्यासारखं गार तेल होऊन बसलं. होलिका म्हणली, दादा हे कालटा असं मरत नाही, मी मारते याला. चित्तार असली, आपण त्याच्यावर बसली. लेकराला मांडीवर घेतलं प्रल्हादाला, अग्नी प्रज्वलित केला. डोक्यात का अग्नी जळालाय आणि मधात प्रल्हाद भजन करायले. नारायण नारायण नारायण. अग्निरूपी माझा सखा नारायण. प्रल्हाद गर्जोनी नारायण. अग्नी जळून खाक झाला, शांत झाला. अग्नि जाळी पारी न जळे प्रल्हाद. आपली पद्धत नाही, मालकाची पद्धत आहे. विठोबार अग्नी जाळी तरी न जळी प्रल्हाद. हृदयी गोविंद म्हणून नाही प्रल्हादाला बाधा झाला. भाव होता त्या प्रल्हादाचा. महाराज म्हणतात, अनेक दुःखाच्या आपदा प्राप्त झाल्या त्या प्रल्हादा. प्रेनाम स्मरणे सदा दुःख बाधा छेदिली. एवढाले आघात आले प्रल्हादावर, पण प्रल्हादाला बाधा तर झाला नाही, पण प्रल्हादानं भजन सोडलं नाही. शेवटी प्रल्हादानं सांगितलं, देवा जवळ हे आकाश वर पडो पाहे. ब्रह्मघोळ भंगा जाय, गोडवा नळ त्रिभुवन खाय. बरे मी तुझीच वास पाहे गा विठोबा. न करी अनिकाचा पांगेला. याला म्हणावं अतिविश्वास. हा प्रल्हादाचा भाव होता. म्हणून भगवान प्रल्हादासाठी कोरड्या खांबात प्रगट झाले. जरी तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाय. देव प्राप्तीसाठी हा सोपा सोपा उपाय. पहिला उपाय सांगितला, भावी गावी गी. भाव धरून भजन करा. भजनामध्ये भाव असेल तर भजन आहे, नसेल तर ते भजन नाही, एक ते उपाधी. महाराज म्हणतात, प्रेमाविन भजन नाकाविन मोती. अर्थाविन पोती वाचुनी काय. प्रेमानं भजन करा. भजनात प्रेम नसेल तर ते पर्यंत नाही. नाक असेल तर मोती घाला, नाक नसेल तर मोती कुठं घाला. मालक औषधार होता, बाई नकटी होती. मालकानं नथ करून आणली. बाई म्हणली, मालकाने एवढी तोड्याची नथ करून आणली संक्रांतीच्या मुहूर्तावर, आपल्याला नाक घड नका. तिनं एक बाजारात तो नाक आणून रबलाचा असं मी यानं चिटकेलं. नातनी अडकली. जरा फुगीर होती, फुगिरे होती न रगेले होती. फुगिरे बोलत होती. कोणी 2-4 माणसं दिसली की उगाच जवळ असताना असा नाकाला झटका. शांताबाई नथ नवी दिसायली. मालकाना 4-5 महिला जमा केल्या, बाजाराला निघाली. जे जे बाजारात गेले ते मिरच्याच्याच बाजारात दिसले. उन्हाळा दिवस, मिरच्या वाळलेल्या होत्या. असेच तिकून वाऱ्याची झिलंग आली. मिरच्या मधला जे खेकाना आला ते ह्याच्या नाकात बसला. मिरचीचा खेकाना नाकात गेल्या नाक गुणानं बसते का.
लागलं वळवळ वळवळ करायला, ठसकन ठसकन, नाक सक्कन निष्ठन, मिरच्याच्या ढिगात त्यानं घेतलं की गल्यात मिरच्याचा पैसा फिटला, लागली मिरच्याची. ए होय बाजूला, नाक पडले माझं. इथं का असं नाक गेलं मध्ये, नाकावीन मोती. महाराज म्हणतात उभ्या बाजारात फजिती. नाक असल तर मोती, अर्थ कळू लागला तर पोती. अर्थ कळत नसेल तर किती पोती वाचित असेल तर काय होत. रोज घंटा घंटा म्हातार पोती वाचू आले आणि पोराला शिवा द्याले. ते पोरग म्हणू लागलं डंगराला पोती कळत नसेल का. घंटा घंटा वाचू आले बाबा पोतीन मला शिवा द्याले. बघावत म्हणला ह्याला पोती कळती का नाही. त्या पोतीची खूण लक्षात धरली. पोती गुंडाळून बाबानं ठेवले. दुसऱ्या दिवशी असं पोती उघडली, त्यानं खून माग आणून ठेवली. म्हाताऱ्याने असं पोती उघडली की ते पान वाचायचं, खून पुढे घ्यायची. मुलाने असं ती पोती उघडायची, खून काढायची, पहिल्याच जागेवर ठेवायची. म्हाताऱ्यानं दुसऱ्या दिवशी पोती उघडायची, पान वाचायचे, खून पुढे ठेवायची. पुन्हा पोराने याचं ती खून पहिल्याच जागेवर ठेवायची. 6 महिने पराक्रम चालला असा. ती म्हातारा म्हणाली पोती कशी सरण का तुला कळ नाही. उठलं की तेच वाचायला. अर्थावीन पोती असं प्रेम नसल भजनात, श्रद्धा नसल, आवड नसल, भजन उपयोग नाही. म्हणून भजन करीत असताना भाव धरून भजन करा. भावे गावी गी, हा पहिला उपाय. अनेक लोकांच्या नावं सांगायचे आपल्याला सगळं. आता नंबर 1 दुसरा उपाय. नंबर 2 भजन करीत असताना भाव धरून तो भजन करा. पण भाव धरून भजन करीत असताना अंतःकरण निर्मळ ठेवून भजन करा. शुद्ध करून या चित्त. अंतःकरण मलिन नको. कोणाचा द्वेष भक्ती करत असताना करू नये. पीळ मात्र देखील अंतःकरणामध्ये हा विकार नसू नये. निर्वैर व्हावे सर्वभूता सवे, साधन बरवे हिची. निर्वैर जीवन जगा. आपला द्वेष दुनियानं करत जाऊ, आवर्जून करावं. आपण कधी कोणाचा करू नये. कोण्याही जीवाचा न घडू मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. दुनियानं द्वेष करावं, आपण कधी करू नये. अंतःकरण गंगेच्या पाण्यासारखं पवित्र असं, निर्मळ असं. तीळ मात्र जरी कोणाविषयी विकार अंतःकरणात नांदत असेल, देवाची प्राप्ती होत नाही, होत नाही, होत नाही. पुरावा आहे. राजा होता, पुराणात पुरावा आहे. राजाला लेकरू होईना, मुलगा व्हायना म्हणून राजानं दुसरी पत्नी केली. दैव योगानं पहिल्या पत्नीला मुलगा झाला मुलगा. हळूहळू लेकरू मोठं व्हायला लागलं. बऱ्याच ठिकाणी असं होतंय, पहिलीला होईना म्हणून दुसरी करायला जाते आणि पहिला सोडून बसते. झाला तर ते लेकरू मोठं झालं. राज दरबारात आलं. राजकुमार आले. आनंद झाला राजाला मुलगा पाहिल्यास. माया उचललं लेकरू, ते राजकुमारान मांडीवर घेतलं. हर्ष झाला. ते कोण सावत्र माईनं पाहिलं. धावतच आली. माय तडेल कोण गालात दिली. आज वाटत नाही बापाच्या मांडीवर बसायला. इतके दिवस कुठे गेलता बाप. हाताला धरून मांडीवरलं खाली पाडलं. लेकरू तन करीत रागात येऊन बोलू नये ते माईला बोलायला लागला. सावत्र माईकड झाला. सावत्र माईनं पोटशी धरलं, तोंडाला हात लावला. बोलू नको. का बोलतोस त्या माईला. सावत्र कासन मा आहे. माईला आपण बोलू नये, बोलू नको. माय बरेच तोंड दाबून धरायले पण लेकरू आवरण.
का शिवा देतोस, काची माया आली म्हणला. बापाच्या मांडीवरला मला उठून लावलं. उठू दे बाप्पा म्हणली, आपल्यावर देवानंच वेळ आणली. कामून आणली माय म्हणला देवाने वेळ. माय रागाच्या भरात सहज म्हणून गेली. विचार त्या देवाला काऊन आणली, कुठे देव ते सांग, माय आत्ता जातो. आणि देवाला विचार. माईनं सांगितलं असं, घरात गरजल्यानं देव गोसत नाही. हजारो प्रयत्न करून परेशान आहे देव, आजोपणाच्या स्वप्नात नाही. तुला घरात गरजल्यानं देव गोसते का? आता डोंगरात जाऊन तपश्चर्या करतो माय म्हणला. निघालं लेकरू वनात तप करायला. मातेनं अडवलं, जाऊ नको. एक जन्म नाही, कोटी जन्म जरी तू तपश्चर्या केली, सगळे शास्त्र पुराण जरी पाहिलेस, तरी तुला देवाची प्राप्ती होत नाही. कोटी एक जन्म जाऊ परी न पविजे माते. एक जन्म का चाला, चित्ती अहंतेचा ठाव, जिवे सकळ शास्त्राचा सराव. परी कोटी एक जन्म जावो न पविजे माते. कोटी जरी जन्म घेतले तरी तुला देवाची प्राप्ती होत नाही. हे कस काय माय? तुझ्या अंतःकरणामध्ये सावत्र मायेविषयी द्वेष नांदत आहे, म्हणून देवाची प्राप्ती होत नाही. काय करू मा यासाठी? मातेनं सांगितलं सावत्र माईकडे जाय, मातेचं दर्शन घे, क्षमा माग. वनाला जाण्यासाठी, तप करण्यासाठी मातेचा आशीर्वाद घेऊन वनात जाऊन तप कर, देवाची प्राप्ती. अंतःकरण निर्मळ होईल. माघारी आला, मातेचं दर्शन घेतलं. माते क्षमा कर, मला आशीर्वाद दे देव प्राप्तीसाठी, मी वनात चालू तप करायला. मातेचं हृदय भरून आलं. एवढं लेकराला हाकालून दिलं तरी लेकरू जवळ आलं म्हणून लेकराला पोटशी धरलं. दोघांचं प्रेम ऐक्य झालं. प्रेमाचं अंतःकरणातला विकार निघून गेला. किती जरी कोणी आपला वैरी असन सरपंचीवर पडला, काही वेळामध्ये आता त्याचा प्राण जाणार आहे. कळालं आपला शत्रू आहे, पण सरपंचीवर आहे, काही वेळामध्ये जाणार आहे. तसल्या प्रसंगात आपण त्याला घरी जावं, हातात हात द्यावं. बरे का तब्येत, ओळखलं का मला, मी आलो, असं त्याला प्रेमानं जर त्याला बोललं तर त्याच्या अंतःकरणामध्ये जो आपल्याविषयी दूर भावना होते हे निघून जाते. आपल्याला देशाविषयी प्रेम निर्माण होतंय, त्याला आपल्याविषयी प्रेम निर्माण होतंय. वैर इथं संपत. आणि वैर धरून जर मरण पावलं तर सर्पा मुंगसाच्या जन्माला जावं लागतं. मनुष्य जन्माला आल्यास कधीच वैर कोणासंग करू नये. पटत नसल तर लांब राजा, पण वैर अंतःकरणामध्ये थोडंही बाळगू नये. अंतःकरण प्रांजळ झालं. वनात गेल्याबरोबर लेकराला देवाची प्राप्ती झाली. वनाला याची लागी, बैसावया पितियाच्या उत्संगी. बापाच्या मांडीव बसण्यासाठी तप केलं, पण देवानं चंद्र सूर्य तोपर्यंत आढळ पद देऊन टाकलं. आढळपदी बाळ वैसविला धुरू, शिराचा सागरू उपमन्या. अंतःकरण निर्मळ शुद्ध करून या चित्त, अंतःकरण निर्मळ ठेवून भक्ती करा. असे अनेक लोकांचे आपल्याला पुरावे सांगायचे. वेळ प्रसंगानुसार आपण बोलायचा प्रयत्न करू. 2 उपाय झाले. आता नंबर 3, तिसरा उपाय. आणि काचे कानी गुणदोष मना नानी. या कानानं कोणाचे गुणदोष ऐकायचे नाही. देवान आपल्याला कान दिलेत ना, हे उग कोणाचे गाराने ऐकण्यासाठी कान दिलेले नाही. उग काही लोकांना सवय असते सगळे काम सोडायचे, लोकांचं गारान ऐकत नसायचे. महाराज म्हणले कानानं तर ऐकू नका, पण या वाणीनं देखील कोणाचे गुणदोष काढू नका. हे असा आहे, तो तसा आहे, अजिबात या वाणीने देखील कोणाचे गुणदोष काढू नका.
वाणीनं तर काढू नका, पण मनातही आणू नका. हे असं आहे म्हणा, इतकंही नको. मना न आणि काचे कानी गुणदोष मना न. उग कोणाचे गुणदोष काढीत बसलोत की नसल्याला पाप त्याचा आपल्या मस्तकावर बसते. कशाला कोणाचे गुणदोष काढता? करील ते बरी. हिरव्या मिरचाचा ठेसा जे खाईल तेच संडास लागेल. मस्त हिवाळा दिवस आहे, मुगाची भाकर आहे, हिरव्या मिरचाचा ठेसा, ताकाचा मठ्ठा, उन्हाच्या तिरंबीला बसून गुंड्यात तो टोचतो तडान. वाटीवर ठेसा संग पाल भाकरीचा मुडदा पाडला. गोड लागा नाही. आता खाला गोड लागते, दुपारून संडासला बाप जाईल. चित्त खोटे चालीवरी रोग भोगाचे अंतरी रसना अनावरी तुका म्हणी ढुंगावाही. करील ते बरी, जैसे ते म्हणी जाऊन चल जा. अजिबात कोणाची निंदा कानानं ऐकू नका, वाणीनं करू नका, मनातही आणू नका. नसल्यानं पाप आपल्याला त्याच भोगावं लागते. पाप ते न करायचं आणि त्याच्या हिशाला आपण कशाला वाचलं. कसं भोगावं लागते पहा. महाराजांना दृष्टांत सांगज बरोबर काका. या गावामध्ये शेजारच्या गावचे देवबाप्पा पंचांग सांगायला येतात का नाही की उग तात्पुरते झाला यायचे. पंचांग सांगायचं आणि देवबाप्पानं असं. एका बाईनं सांगितलं, देवा मोष महिना आहे, एखाद्या रविवारी आम्हाला सत्यनारायण करायचं आहे, तुम्ही आमच्यात येता का? हो. कधी सांग बाई, येतो. कोण्या रविवारी येतो. आले देव बाप्पा, काय सत्यनारायण असं केला. सत्यनारायणाची पूजा. बाईनं सांगितलं, देवा मी सिधा देते, तुम्ही स्वयंपाक करून जेवण करून जा. त्या दिवाणजीनं सांगितलं, बाई एवढा वेळ नाही मला, दुसरा अजून गाव करायचंय, गावकी दुसरी काही मला, काय सिधा द्यायची तर दे, आम्ही घरी जाऊन दोघं नवरा बायको स्वयंपाक करून जेवण करतो, लेकर बाळ असेल. बाईनं सांगितलं, देवा तुम्ही इथली गावकी करोस्तो मी दुधातला स्वयंपाक करते. देवबाप्पानं सांगितलं, बाई काय दूध द्यायचे तर सोबतच द्या. सर्व फडशी भरली, दुधाचा भरत्या भरला, उपरण्याची चुंबळ करून भरत्या डोक्यावर घेतला, फडशी खांद्यावर घेतली, पाऊल वाटणं देवबाप्पा निघाले. पूर्वीच्या काळातला दृष्टांत आहे, आताच्या काळातला नाही. आता हा वेरोड झाली. पाऊल वाटणं जाऊ लागली. नदी होती वाटत, नदीवर गुरखी पोरं ढोरं सारू लागली. एक जनावर निघालं, ते मारलं. त्यात घाण आकाश मार्गाने जात असताना पाणी प्याला आली, तिनं ते जनावर पाहिलं, मारली झडप आकाश मार्गाने. साप घारीच्या तोंडात, तोंडातून गरोळ्या पडाल्या, भडजी खालून चाललेत, घार वरून चालली. सापाच्या तोंडातली जी गरळी पडली ती दुधात बामणाच्या. यारी गेल्या सांगितलं, मला लवकर दूध करून दे. गावकी बरीच राहिली, स्वयंपाक करोस्तोर दम निघत नाही, दूध भरपूर आणलंय. पत्नीनं दूध करून दिलं, विलायची टाकून, साखर टाकून घोटून. दुधाचा पेला पेल्याबरोबर बामण वीज बाधा झाला, जागीच भरभरून खाली पडली, खलास. ब्राह्मण मरण पावला. चित्रगुप्ताने यादी काढी, बामण मेला कसं काय. विष पिऊन बामण मेला, आत्महत्या केली. आत्महत्येचं पातक मोठे. आत्महत्येच्या पापाला प्रायश्चित्तच नाही. सर्व पापाला प्रायश्चित्त आहे महाराज, पण आत्महत्येच्या पापाला प्रायश्चित्त नाही. म्हणून कोणीही आत्महत्या जीवनात कधी करू नये. लय कंटाळा आला, लय त्रास होत असेल, दुसऱ्या देशात निघून जाऊ, पुन्हा तोंड दाखवू नये, पण आत्महत्या करू नये. महाराज म्हणतात, कोटी गोहत्या ब्रह्महत्येसी प्रायश्चित्त आहे शास्त्रासी. आत्महत्या घडेजा प्राण्याशी
प्रायश्चित्त त्यासी आशेना. मोठं पाप आहे. चित्रगुप्तानं सांगितलं, ब्राह्मणानं आत्महत्या केली, पिशाच ठेवली टाका. काही चिकित्सा करणारी होती यम दरबारात. आत्महत्या करण्याला कारण काय म्हणले? कुठलंही कार्य कारणा व्यतिरिक्त होत नाही. कारण काय? मूर्खा. आत्महत्या करण्याला कारण काय म्हणले? कारणच नाही. असं कसं होईल? बामण मेलं कसं? मग विष पिऊन बामण मेलं. विष कशाचं होतं म्हणले? सापाचं विष होतं. सापाकडे घाला म्हणले. सापाकडे कसं जायलो म्हणले? साप मेलेला होता. मेलेल्या सापाच्या तोंडातलं विष देवबाप्पाच्या दुधात पडलं. डोक्यावर दूध होतं. खालून देवबाप्पा जाऊ लागले. आकाश मार्गाने घार जात होते. त्या घारीच्या मुखात साप होता. त्या सापाच्या तोंडातलं विष त्या दुधात पडलं. ते दूध पिऊन बामण म्हणलं. बाईनं दूध दिलं तेव्हा दूधही चांगलं होतं. बाईकडे पाप जात नाही. सापाकडे घालावं. साप मेलेला आहे म्हणले. मेलेल्या सापाचं विष पडलं. सापाकडे जात नाही. मेलेल्या सापाचं विष कसं पडलं? आकाश मार्गाने जाऊ लागली. घार तिच्या मुखात साप होता म्हणले घारीकडे घाला. घारला काय माहिती खालून बामण जाईल म्हणून ती आपल्या आकाश मार्गाने जाऊ लागली. घारीकडे जाईना, सापाकडे जाईना, दूध दिलेल्या बाईकडे जाईना, बामणाकडे जाईना. पाप घालायचं कोणाकडे? ते त्यात नारद उतरले. नारायण नारायण. नारद सल्ला द्यायला सगळ्यात भारी माना. नारदासारखा सल्ला कोणाचाच नाही. म्हणून मी म्हणत असतो, ब्राह्मणाचा सल्ला दिमाग चलन गेले की ब्राह्मणाकडे जाऊ फिट सल्ला देता. इथली असलीत कोणी सोडून बरं, पण खरंय. ब्राह्मणाचा सल्ला मारवाडी कोमट्याचा गल्ला. ते गल्ला राखून काम करतो. पाटलाचा हल्ला हे हल्ला करून मोकळा. नारदानं सल्ला दिला. घटना कोणा गावात घडली म्हणजे फलाण्या गावात. चला त्या गावात 2-4 म्हाताऱ्या नसपुकीत बसल्या होत्या. एकमेकीची चर्चा चलू लागली. तुला काही माहितीये का? काय? फलाण्याच्या पत्नीनं आपल्या गावात एकच ब्राह्मण सांगायला येत होते पंचांग. त्या ब्राह्मणाला 20 पाजून बामण मारून टाकलं म्हणून. नारदानं सांगितल्या डंगऱ्याला काहीच माहित नाही. हे बाळा पापायच्या सगळं दुसरं त्याच्या मस्तकावर टाकलं. मोकळ्याला मोकळे. कशामुळे भोगायला? विनाकारण लोकांची निंदा केल्यामुळं नसलेलं पाप भोगायला. महाराज म्हणतात, पुढीलाचे ओझे आपुलिया माता घेये, कान दाटीजे धनुर्धरा. दुसऱ्याचं पाप आपल्या मस्तकावर घेतल्यावर का भोगायला जड जाणार नाही? दुसऱ्याचं वजन घेतलं की भोगायला अवघड जाते. हाही दृष्टांत कळाल नसेल तर अजून तुम्हाला सांगतो. मोठी शिट्टी 2-4 चोर त्या शिट्टीमध्ये चोरी करायला गेले. दुकान बघायलेत. आता कोण्या दुकानात चोरी करायची? पाहिलं दुकान. आले संध्याकाळच्या या वेळेला चोरी करायला. शिरले दुकानात. दुकान फोडलं. मोठं शेडजीचं दुकान होतं. शेडजी मारला. काय दुकानातलं धन संपत्ती लोटायची तेवढी लुटली. गाठोडं बांधलं. आता गाठोडं घेऊन बाहेर पडायचं. एक चोर जरा हुशार होता. ते म्हणा, हे बघ कुठेही गेलो तर आपण गौस होतो. कस काय? आपले हात या प्रेताला लागले. आधी ह्याची वाट लावू आपण कुठंतरी. मग कुठे ओतडात घेऊन फुकून देऊन आधी उचलायला कसं यावं. त्या दुकानात बांबू काढले. 2 उभे केले. आडवे काही टाकले. त्याच्यावर याला टाकलं. सुतोळ्यानं बांधलं. धोत्रानं गुंडाळून पॅक केलं. 4ही चोरानं खांद्यावर घेतलं. दुकानाच्या बाहेर पडले.
बाहेर पडणं चोरायचा प्रहर संपन्न संगत झाला. ज्याचे त्याचे प्रहर आहे. पहिले प्रहर में सब जन जागे, दूसरे प्रहर में भोगी, तीसरे प्रहर में तस्कर जागे, चौथे प्रहर में जोगी. जोग्याचा प्रहर लागला, चोराचा प्रहर संपला. जोगी म्हणजे ऋषी मुनी, साधू संत, काकडा भजन आमचे वैष्णव, या लोकांचा प्रहर लागला. या चोरायचा जे रस्ता गडबडीत हुटकला, मुसलमान गलीतच घुसले. तिकून नमाज पडायला एक मस्जिदीमध्ये झाला, मुसलमान आला. त्यानं पाहिलं हे ताटून गेलेलं होतं, लांबणीचं बांधलेलं होतं. आपल्यात मांडी घालतात, पाय मोडतात, त्याच्यात तसं नसते, लांबणीचं असते. हो तर आपणाच आहे. नमाज त्याने सोड. आपल्या 4च खंडेकरी असतात, तेच येशी पशी बदलितात. त्याच्यात तसं नाही, कोण यावं खूप आधी दिला खंदा. एक चोर हुटकल, देवच पावला रे त्याचा सोबती दुसऱ्या येऊ लागला नमाज पडायला. त्यानं पाहिलं होत आपणाच आहे, नमाज दिली सोड. हे चोर हुटकल. पाणी सुटलं होतं सकाळी सकाळी, हांडा घेऊन निघालं होतं पाण्यात. त्यानं पाहिलं होत आपणाच जात बाई, हांडा तिथं. हे दुसरं बाहेरल्या देशाला जाऊ लागलं टमरेल घेऊन, त्यानंही पाहिलं होत आपणाच आहे. हे हुटकल. चौघही निष्ठलेन चौघही लटकले. चलतच राहिले. जे गेले ते पोलीस स्टेशन पाशीच. ते पण पोलीस ना पाहिलं, आला पोलीस. काय भानगड? एक रुळला गेला, ठेवलं खाली. पोलीस नासत त्याच्या तोंडावर पांघरून वळलं. शेडजीचं मोड दिसायला. 4ही मुसलमान एकमेकाच्या तोंडाकडे बघा, होत आपणा नाही. त्या पोलीसने विचारलं, कामून मारलं? पण ना, कोण मारले? पण कुठून आणले? कुठे घेऊन चालले? कुठून आणलं हे माहित नाही, कुठं आले हे माहित नाही, कोण मारलं हे माहित नाही, कामून मारलं हेच नाही. खंद्या होता. एक रुळलं गेला, टाका कोठडीत. 6 महिन्याची सजा. 6 महिन्याला बाहेर काढलं. कामून मारलं, कोणला माहित नाही. तेची घेता सिरी होईल तरी निजपंत. नको ते लोकांचं पाप आपल्या मस्तकावर घेतल्या. मिळायचा तो मोक्ष लांब जातो, नसल्यानं पतन भोगावं लागते. म्हणून अनिकाचे कानी गुणदोष मनान आणि कानानं ऐकू नका. या वाण कोणाचे गुणदोष काढू नका, मनात आणू नका. हा माणूस असा आहे म्हणून इतकं नको, करेल ते बरेल. तिसरा उपाय, जरी तुझ व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव बोलण्याची नाही. आता देवा बिन काही. लयच बोला वाटत असेल तर रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करा. भावे गावे अनिकाचे कानी गुणदोष मनान आणि. जरी तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. हा सोपा उपाय झाला देव प्राप्तीसाठी. आता हा 4था उपाय सांगितला महाराज. नंबर 4, वेची ते वचन
जेने राहे समाधान. बोलाव जर कोणाला असं वाटलं तर असं बोला, आपण बोलल्याबरोबर समोरचा माणूस समाधान होईल असं बोला. बोलण्यामध्ये देखील देव गोसावी महाराज बोलण्यामध्ये महाराज म्हणले साचा निमवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे खर बोले तरी हुकासाठी जोडे साच म्हणजे खरं बोला पण मवाळकीचं बोला. काही माणसं खरं बोलतात पण दुसऱ्याला लागल असं बोलतात. पिढ्यान पिढीचा खोसाराच काढतात त्याचा. माझं का चुकलं का म्हणला मी खरं बोलायला पण त्याचं अंतःकरण दुखायला ना तुझ्या बोलण्यात. बोलून काय उपयोग आहे? कोणाचं अंतःकरण दुखलं असं बोलू नका. लय तर काय सांगा, कोणी भोवय देखील आपल्याकडे उचलू नये हे असं का बोललं म्हणून असं बोला. अंतःकरण दुखल असं बोलू नका. मवाळकीचं बोला. साचा आणि मवाळकीचं बोला पण मोजक बोला. मिथिले त्याला ऐका वाटावं आपलं बोलणं संपाव. कीर्तन ऐका वाट जाऊन संप जाव. रसा शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. समोरचा माणूस समाधान झाला पाहिजे असं बोला. समाधान राहा. समाधानीनं बोला. समाधानीनं राहा. हसत राहा. प्रत्येकाचा चेहरा असा फ्रेश असं जाऊ महाराज. सतत हस राहा. केवढंही संकट आलं तरी हसतच राहा. सुख मिळालं तरी बी बघा हसतच राहा. हसा. आयुर्वेदिक शास्त्र देखील सांगायले हसा. रामदेव बाबा सांगतात हास्यासन. सकाळी 4 वाजता बरीच माणसं हसतात. हसा. काही माणसं कधीच हसनात महाराज. जस काय सिमिटाचा पुतळा आणून ठेवलाय पुढे. वाद त्याच्या तोंडावर हसराच्या पुढीली गौरी जैसा दिशी तोंडावर. हसा. घरातलं वातावरण फ्रेश टीव्ही जाता या सर्वजण आपलं कुटुंब असं बसत जाऊ. सर्व काम धंदा झाला. जेवण खावणं झाले. झोपायच्या पूर्वी थोडस असं बसून सगळ्या संघ हसू बाता मारा. सुन संघ, लेका संघ, बायको संघ, बापा संघ, माई संघ, सगळ्या संघ हसू बाता मारा. कशी तुमच्या घरात लक्ष्मी नांदत नाही, कशी रोग नांदतात बघून. कशी लक्ष्मी येत नाही, कसं आरोग्य टिकत नाही, तुमचं घर कसं पुढे पडत नाही. माणसं एकमेकात तुंबूनच राहिले. मोबाईल तुळशीला पाणी घालायली, येडे घालायली, खटखट मणी वडायली. बट घरातल्या तुळसाबाईला शिवाले. पावद पंढरीराव कसा तुला पावद पंढरीराव. कसा देऊ पावद. कोणाचं अंतःकरण दुखल असं बोलू नका. आपल्या बोलण्यापासून समोरच्या माणसाचं अंतःकरण समाधान होईल असं बोला. जेणे राही वेचिते वचन. बोला वाटलं तर असं बोल, नाही तर बोलू नको. किती समोरचा माणूस नाराज असू द्या, दुःखी असू द्या, तुमच्या बोलण्यापासून त्याचं दुःखच गेलं पाहिजे. आता काय माणसं असतात महत्वाच्या कामाला निघाला. दुसरं म्हणाला चल ना गडबड आहे. दम म्हणला मला त्या बैठकीतून जाऊन येऊ का. त्या बैठकीत गेलं की बघ ते माणूस हसितच बघ म्हणला. आपण किती नाराज असू दे त्याच्यापाशी गेलो की आपण हसत होतो म्हणला. माझ्या कामाला यशच येते म्हणला. हसणारी माणसं राहा. हसत राहा. फ्रेश राहा. समाधानीनं बोला. जेणे राहे समाधान. आता काही गावोगाव भांडणं मिटणारी माणसं असतात बघा. माली पाटील, पोलीस पाटील, चेअरमन, तंटामुक्तीचे अध्यक्ष. नवीन निघाले तंटामुक्तीचे अध्यक्ष. गेले भांडण मिटवायला कसंही करा पाटील. समोरची पार्टी लय जोरात आली हो, एवढं भांडण मिटवा. मारतोच म्हणाले, बाहेरच निघ म्हणाले. कोण मारतोय तुला.
आपल्या गावात असं कधी झाले का? मी आहे तुझ्या माग, सगळं गाव आपलं ऐकत आहे, तुझ्या केसाला धक्का तर अंतःकरणाला धक्का. एवढं समाधान बोलल्यास घरी जाऊन बायकोला म्हणला, चिंता करू नको, पाटील आपल्या मागे आहेत, पाटलाच्या माग गाव आहे. 2 भाकरी आगाव खाल्या, गार झोपली, समाधान. पण काही नका असं बोलच नाही. कसंही करा पाटील, तेवढं भांडण मिटवावं. समोरची पार्टी अंगावरची आली, तोडतोच म्हणाली, ठाण्यात गेले म्हण केस करायला. काय 1000-2000 लागायचे तर लागू द्या, तुमच्या आता काम करून फेडतो, तेवढं मिटवावं पाटील. बाप्पा बाप्पा बाप्पा, ते 1000-2000 कसं मिटत, त्याचा कुटाणा झाला. 5-50 तुला खाचे म्हणके, त्याचं अंतःकरण दुखलं असं बोलू नको, त्याच्या अंतःकरणाला समाधान मिळेल असं बोल. आता एखाद्या पेशंटला जर आपण भेटायला गेलो दवाखान्यात, गेल्याबरोबर म्हणे जो पहिल्यापेक्षा तब्येत बरी झाली, लोक सांगू लागले तसे तर काय दिसर म्हणा, रिपोर्ट बघून आलो तुमचे निलय, डॉक्टरनं उद्या तुम्हाला सुट्टी दिली म्हणा. इतकं बरं वाटते, अर्धी वाकर आगाव खातर रोग चटकन नीट होते, समाधान होते. पण काय न गा असं बोलत ना, भेटायला जाता ते बिस्किटचा पुडाही नाही ना, पण तिथं गेल्याबरोबर मग ते बाप्पा बाप्पा तू तर लयच खराब झाला, पणगावर बी दिसणार का, पणगा खाली तुला तर कॅन्सर झालाय म्हणून डॉक्टरनं तर हमी दिली नाही म्हणून, 2 महिन्याची हमी दिली, हाय खाऊन महिन्यातच मरून. असं बोलू ना, जेणे राही समाधान मिळेल असा बोलायचा प्रयत्न करा. वेची ते वचन, जेणे राही समाधान. जरी तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. किती उपाय झाले? हॅलो, 4 उपाय झाले. किती उपाय सांगितले महाराजांना? अभंगात 6 उपाय सांगितले. आता नंबर 5वा उपाय, करी मस्तक ठेंगणा. हरे
करी मस्तक ठेंगणा, लागे संतांच्या चरणा. चांगले संत महात्मे बघत जाव आणि त्या साधूच्या सेवेला लागत जाव. देवाला संतांची सेवा महाराज अति प्यारी. तुका म्हणे संत सेवा आणि हीच देवा उत्तम. साधूची सेवा करणारी माणसं देवाला जास्त आवडतात. देव म्हणतो माझी तुमच्यानं सेवा कधी नाही झाली तर करू नका, पण अशा साधू संताची जर सेवा केली तेही प्राणा परुते मज आवडते निवृत्ती. जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. अति देवाला आवडतात ती भक्त. देवाची सेवा तुमच्यानं नाही झाली तरी चालेल, पण साधूची सेवा तुम्हाला करावं लागतं. संत सेवा ही अति श्रेष्ठ सेवा आहे. देवाची जरी पूजा कधी करू लागलो तर आपण अनांगणामध्ये संत आले, बाहेरून हाक मारले आहेत का घरी, मधूनच सांगाले जाय सांग कुठलं की महाराज दारातच आले का देव पूजाचा टाइम झालेला. महाराज देव म्हणू लागले तू किती मंत्र मन फुलं वाय, तुझे मंत्र फुलं मला दगडासारखे लागालेत बघ. दगडासारखे मंत्र पुष्प देवासिरी येती दगड तैसेवरी. मंत्र पुष्प देवासिरी म्हणून करिता देवार्चन घराले संत जन. देव सारावे परते संत पूजावे आरते. आधी साधूची पूजा करा. साधूला लोटून देवाची पूजा करीत असतात तर देव म्हणतात मला लात मारल्यासारखं होते. लात मार माझ्या भक्ताची पूजा न करिता तो माझीच पूजा करी तत्वता. तेने मज हानी तलिया लाता तव तो माझ्या गाता प्रवर्तला. साधूची सेवा करायला विसरू नये. इतर तुमच्यानं कोणतं साधन जरी नाही झालं साधूची सेवा केली बघा सगळे साधन साधूच्या सेवेत येतात. येणे साधती कुटती भवाची. सगळे साधन तिथं येतात साधूच्या सेवेत. कोणतं साधन हाताळू नका, साधूची सेवा करा. सगळे साधन आली देव तुम्हाला गोसत. मुलगी म्हणून लागली माईला, माय मला नाते जोडायचे, नाते जोडायचे. माय जोरात बोलली तुला नाते कमी आहेत का? मी माय आहे, बाप आहे, चुलता आहे, चुलती आहे, मामा आहे, मामी आहे, आजा आहे, आजी आहे, भाऊ आहेत, भाऊजे आहेत. हे नाते जोडायचे नाही. कोणते नाते? मला नंदा जावायचे नाते जोडायचे, सासू सासऱ्याचे नाते जोडायचे, दिरा भायाचे नाते जोडायचे. म्हणजे हिला काय करायचे? उघडच आहे, लग्न करायचं. हिला लग्न करायचं म्हणल्यास कुठं तर हिला वर बघावं लागतंय, पायला वर. ते सोयर पण जुळतंय का बघावं लागतंय. जुळलं सोयर पण, लावली सोयरी, काढली तिथे, टाकल्या पत्रिका, मूळ पत्रिका वाटप झाल्या, भाजीवाले झाले, मणप्यावाले झाले, आचारी झाले, हळद लागली. दुसऱ्या दिवशी लग्न मंडपात सर्व तयारी झाली लग्नाची. आले नवरदेव नवरी, दोघांच्या मधात ते धोतर आडवं धरलं, मंत्र म्हणले, अक्षदा टाकल्या, ते हार घातले, ते गाडगं वाजत आले. आजवर होती आमची, आता झाली तुमची. एक नातं जुटलं. एक कोणतं नातं जुटलं? नवऱ्याचं नातं जुटलं. एक नवऱ्याचं नातं जोडण्यासाठी एवढा खटाटोप करावा लागला. आता सासऱ्याचं नातं जोडायला दुसऱ्या पत्रिका काढावं लागतं का? एका नात्यात सगळेच नाते जुटले. येणे साधती तुटती भवाची बंधने. बाकीचे सगळे नाते आपोआपच जुटले.
तसं साधूची सेवा केली की सगळे साधन इथं आले. कोणतंच साधन हाताळू नका, पण देवाला साधूची सेवा ही अतिश्रेष्ठ आहे. किती नातं जवळले देवाचं आणि भक्ताचं पहा. आज पहिला मान संताला आणि मग देवाला आहे. आता आळंदीला आपण गेलो, ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घ्यायला. माग विठ्ठल रुक्मिणी, पुढं माऊलीची समाधी. पहिलं दर्शन माग देवाचं का समाधीचं? पहिला मान संताला, अधिक वैष्णवाची मग देवाला. पहिला मान संताला. काय इतका मान आहे? देवाला भक्त अति प्यारे. किती प्यारेत? माईचं लेकराचं नातं जितकं प्यार आहे महाराज, तितकं देवभक्ताचं नातं प्यार आहे. माईला लेकरू किती आवडते पहा. जगाग्रस्तानं सांगितलं आपल्या इथं उद्याची पंगत आहे, दुपारी 12 वाजता बाई जेवायला या बरं. मुद्दाम आवर्जून तुम्हाला सांगायलो बरं. 12ला पंगत आहे, तुम्ही जेवायला या. या पण तुमच्या लेकराला घेऊन येऊ नका म्हणले, तेले बकळ खातात. सखी माय जाईल जेवायला, दे फेकून म्हणे तुकडं जेवण. तो नाही हो, पैठणी शालू आणलाय तुम्हाला नेसायला, लाव काढी त्या शालूला. माझ्या लेकराला नसल्या मला काय करायचंय? नाथ महाराजाची भाषा. बालक एक एकुलता, त्यासे हानितलिया लाता, मग पाठ वही ने सविता, शोभे माता समजेना. माईला लेकरू प्यार, तसं देवाला भक्त प्यारे. साधूची सेवा केली की देव हुडकायची गरजच नाही, आपोआपच देवाची प्राप्ती होते. हरी प्राप्तीशी उपाय महाराज म्हणतात, धरावे संतांचे ते पाय. संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. म्हणून करे मस्तक ठेंगणा, लागे संतांच्या चरणा. आता कोणी कोणी साधूची सेवा केली तर देवाची तैला प्राप्ती झाली सहज. बऱ्याच लोकांची नावं, बऱ्याच भाविकांची नावं तुम्हाला सांगायला येते. जरी तुझ भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाय. हा सोपा उपाय आहे. आता नंबर 6 उपाय लक्षात धरा बरं. कीर्तन झाल्यावर विचारणार, सांगणारा जरी झाला तरी ऐकणारा पाहिजे. बाई स्वयंपाकी सुग्र नाही, खाणारा तसाच पाहिजे. खाणारा तसाच आहे, बाई स्वयंपाकी सुग्र नाही, वाढणारा तसाच पाहिजे. मौली म्हणले ना, सुग्रणी आणि उदारे, रसज्ञानी आणि जेवणारे, मग होय अवतरे आवडी जैसी. बाई स्वयंपाकी सुगरण असा, वाढणारा उदार असा, जेवणारा रसज्ञानी असा. गुंड्या तुटूस तो तडा. बाई स्वयंपाकी सुगरण आहे, वाढणारा उदार आहे, पण खाणारा रसज्ञानी नाही. मोठा खोल्या घेऊन आले, नुकती पाडायची, भात टाकायची, पोळी फेकून टाकायची, भाजी एकाच कवा एकातच होणार म्हणा. डाव्या हातानं काल वाढून, उजव्या हातानं तडा. जेवण झाल्या म्हणाले, तशी का बाई सुगरण दिसली नाही. बाई सुगरण नाही का तुला खाच कळालं नाही? तसंच होईल. आता गुंगता कीर्तन झाल्या म्हणतात, तसा काय महाराज गोड लागला असं होता कामा नाही. बाई सुगरण असा, वाढणारा उदार असा. बरेच माणसं चतकर चतकर वाढतात. घे की, घ्या की, टाक की, पुढे कुठे जातो. वाढणारा उदार पाहिजे. बाई सुगरण असा. मग बघा जेवणाची चव, अशी कीर्तनाची तीच सवय. 5 उपाय झाले. आता 6वा उपाय. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. जीवनामध्ये परोपकार घडावं. परोपकार हे पुण्याचं काम. पुण्य ते परोपकार, पाप
पते परपिडा अनेक नाही जोडा दुजाया परोपकार. आपल्यापासून समोरच्या माणसाचा फायदा कसा होईल असं वागा. आपल्यापासून समोरच्या माणसाला पीडा होता कामा नये. आपल्याला काय पीडा झाल्या तर जमल, पण आपल्याला पीडा झाल्या समोरचा समाधान होत असेल, खुशाल पीडा भोगावं पण समोरचा समाधान करावं. परोपकार आहे, पुण्याचं काम आहे. बरीच काही माणसं खूप मोठी असतात, बऱ्याच लोकांना सहकार्य करतात महाराज. बऱ्याच लोकांना श्रीमंत वाडा, खूप धनसंपत्ती, सोन्याचा धोर निघालाय शेजारी, 4-5 मुली तर रोज एक कपाळ हात लावून बसायला. काय करावं, काय झालं, एवढा खटाटोप कसा करावा म्हणला, कशा पुरी उजवाव, चूल पेटायचं कठीण नाही. चिंता करू नको, उग का चिंता करायलास. काय तुझ्या पुरीच्या लग्नाला खर्च लागल तितका मजा कोण घेऊन, मजा पैसे एवढा पैसा पडू नये की, पैशाला किडा लागायला की म्हणून काय करायचं पैसा. तुझी पोरगी माझी पोरगी का वाईली आहे का, घडल तवा दे नाही न दे, पण चिंता करू नको, बघी घेऊन जाय. त्याला म्हणायचं परोपकार. बऱ्याच लोकांना महाराज पोरीचे लग्न लावून दिले, बऱ्याच लोकांना महाराज. खूप विद्यार्थी हुशार पण शिकण्यापायी घरी बसला, पैसा जवळ नाही. का घरी बसलास, पैसा लागायला म्हणला, शिक्षणाला आपली परिस्थिती तेवढी नाही, लोकांचं काम करून पोट भरावं लागतंय. चिंता करू नको, काय शिक्षणाला पैसा लागल ते घेऊन जा आपल्याकडून, पण माग सरकू नको. पैसा पुरीला महाराज नंबर 1 पहिला नंबर आला. हुशार विद्यार्थी होता, नोकरी लागली, आज संसार उभा राहिला. त्याच्यापासून अनेक लोकांचे संसार उभे राहिले. पुण्याचं काम केलं. तुझ्या पसरल्या जवळल्या पैशाचा फायदा चांगला झाला ना, परोपकाराचं पुण्य. इथं बरेच माणसं श्रीमंत असतात, पण त्याचा पैसा कोणालाच माहित नसते. मला वाडाय म्हणला, टोले जंग बघायसारखा, बैठक तर घंटाभर बघायची हो म्हणला. शेतातही जोड तसाच आहे म्हणला, लयच रुबाब आहे म्हणला, बैठक लयच बारी. कधी त्याच्या बैठकीला 4 माणसं, डकण्या हाताना कावळा हल्ला नाही म्हणला, 4 माणसं. काय करायची त्याची तेवढी संपत्ती, आगी लागो तया सुका, काय थोरपण काय करायची तेवढी संपत्ती असू. ते सिंधीचं झाड खूप उंच वाढत आहे, पण त्याची सावली कोणाच्या कामाची. सिंधीच्या सावली खाली कोणी झोप घेतली का, सावली कामाची नाही. शिंदुळ्या कोणी खाते का माळकर, सिंधीतलं पाणी निघत आहे कोण पेत आहे. सिंधीचं लाकूड कोण्या तरी कामाला आले, सिंधीच्या फळाची कोणीतरी जोडणी केली का, कशाला कामाला आले. अवताला दांडी कुठं रूम न, कोण्या कामाचं सिंधीला रूम न केलं. सिंधीचे पान निघतात, त्याचे फडे करतात. फड्याला शिवलं तर देवाला निवत जमत नाही बघ, निषिद्ध आहे. फड्याला शिवल्या देवाला निवत जमत नाही. कोण्या उपयोगाचे, साबरी वाढीन न द्या. फळ बी नाही, मधातूनही भरीव नाही. त्या शेळीला शेपूट असते बघ, इतकंच, कोणाच कामी नाही महाराज. एक तर अंग झाकण गुन्हा बसन, आलो खोकलो खोकलो. तसे काय माणसं कोण्याच उपयोगाची नाहीत महाराज, कोण्याच उपयोगाची. एवढी श्रीमंती असून काय जीवनामध्ये आपल्यापासून समोरच्या माणसाचा फायदा कसा होईल असं वागायचा प्रयत्न करायचा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, जरी तुझ भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाय.
भगवान महाराज निमलीकर, त्यांना साथ देतील गजानन महाराज मालेवाडीकर.